मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामा क्रिकेट दुनियेतील नवीन मसाला बनला आहे। पहिल्या दिवशी जेव्हा सिराजने 181 परावरने बॉल टाकला तेव्हा लोक म्हणाले सिराज भाऊने हाताने काय मिसाईल सोडली। आता दुसऱ्या दिवशी सिराजने बॉलिंग सोडून अगदी तोंडातूनच मिसाईल सोडली। मॅच मधील या झालेल्या सीनमुळे संपूर्ण सोशल मीडिया दोन पार्टमध्ये डिवाइड झाला आहे। एकीकडे काही लोक म्हणतात बाई DSP सिराजशी पंगा घेऊ नका आणि दुसऱ्या बाजूला काही लोक म्हणतात सिराज बाई जरा कमी रिॲक्ट कर। नक्की काय झालं ते आता ऐका। ट्रॅव्हिस हेडने भारतीय बॉलर्सला अशा प्रकारे धुतले की जणू कोणी चुकून दिवाळीतलेच फटाके फोडले। 4 तासांच्या बॅटिंगने भारतीय बॉलर्स अक्षरशः हादरले, पण सिराज भाऊचा निश्चय होता की या मिशीवाल्याची डोकेदुखी आता पुरेशी झाली, आता त्याला थांबावंच लागेल। मग त्याने एक जोरात बॉल टाकला आणि ट्रॅव्हिस हेडचा स्टंपच उकडला। मग काय सिराजचा बीस्ट मोड चालू झाला। सेलिब्रेशन तर असं केलं की जणू त्याने WWE ची फिनिशिंग मूव्ह पार पाडली आहे। ट्रॅव्हिस हेड कदाचित स्वतःशीच विचार करत असेल, यार हा माणूस खरोखर फायर आहे। पण स्टोरी इथेच संपत नाही। ट्रॅव्हिस हेडने सिराजला काहीतरी चुकीचे बोलले असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली। पण आता नंतर ट्रॅव्हिस हेड म्हणतोय भाऊ मी त्याला म्हणालो चांगला बॉल केला, शिवी नाही दिली। मात्र क्रिकेट चाहत्यांना याची हवा लागली आणि प्रकरण वाढले। हे भारत आणि ऑस्ट्रेलियाची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आहे। इथल्या प्रत्येक मॅचेसमध्ये असे क्षण येतात जे क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जातात। ट्रॅव्हिस हेडने आपल्या बॅटिंगने जो कहर निर्माण केला त्यामुळे भारतीय बॉलर्स बॅकफुटवर आले। मात्र सिराजने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये 3 विकेट घेत खेळाला कलाटणी दिली की जणू हिरो मूवीच्या शेवटी विलनला संपवतो। आता विचार करा, ट्रॅव्हिस हेडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतक झळकावले, वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावले आणि T20 मध्येही अर्धशतक झळकावले। रोहित शर्माच्या विरुद्ध त्याची बॅट कायम वेगाने फिरत असते। इथे हेडचं एक चाललंय, पण सिराज भाई कधी 181च्या वेगाने बॉलिंग करतो, कधी रागाने लॅबुशनकडे पाहतो आणि आता ट्रॅव्हिस हेडवर हल्ला करतो। तुम्हाला काय वाटतं, सिराजने योग्य गोष्ट केली किंवा त्याने थोडं ओव्हर रिॲक्ट केलं? काही असलं तरी या ड्रामामुळे क्रिकेटची मजा नक्कीच वाढली आहे। हेड सिराजचा हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे मजेदार अपडेट्स तुम्हाला इतर कुठेच मिळणार नाहीत।